जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून आमरण अन्नत्याग उपोषण सुरू आहे। या आंदोलनात सहभागी आदिवासी कोळी समाज बांधवांची प्रकृती खालावल्याने तसेच प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झाले आहेत। आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आज प्रशासन व मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाज बांधव जमिनीवर झोपून अनोखं आंदोलन केलं। आमचे उपोषणकर्ते गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत, तरी देखील हे झोपलेले सरकार कुठलीही दखल घेत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झोपा काढून आंदोलन कोळी समाज बांधवांनी आंदोलन करीत तीव्र शब्दात निषेध केला। भारतीय संविधानाचा अरे कोण म्हणतं देणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींचा। पाहतो आहे की आमच्या संवैधानिक मागण्या ज्या घटनेने आम्हाला दिलेल्या आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आदिवासी कोळी जमातीला ST अनुसूचित जमातीमध्ये नोंदणी केली आहे आणि आमच्या काही वेगळ्या मागण्या नाहीत की आम्हाला ज्या घटनेने दिलेले आहे तेच आरक्षण आम्हाला मिळावं। त्यामुळे त्याकरता आम्ही सातत्याने आंदोलन करतो आहे। शासनाकडे लक्ष वेधण्याकरता आम्ही विविध उपोषणं करतो आहेत, शासन दरबारी पाठपुरावे करतो आहेत। आमच्याकडे मुद्देसूद सर्व पुरावे असल्यावर सुद्धा काही कारस्थान करून आम्हाला वंचित ठेवण्याचं पाप केलं जात आहे आणि शासनाकडनं आम्हाला आश्वासन मिळतं। आमच्या जळगाव जिल्ह्यातील माननीय मंत्री महोदय आम्हाला आश्वासन देतात, आमदार खासदार लोकप्रतिनिधी आमच्या मठावरती निवडून येतात, ते स्वतः आम्हाला आश्वासन देतं, पण त्याची पूर्तता काही होत नाही आणि तसं काही चित्र दिसत नाही। सातत्याने आज आम्ही जळगावमध्ये मागे 26 दिवस आंदोलन केलं अन्नत्याग। आता 2 महिन्याची मुदत त्यांनी देऊनसुद्धा आमच्या समाज बांधवांना तसा काही न्याय प्रतीक्षेत दिसत नाही, म्हणून 4 तारखेपासून वापस नवीन आम्ही जे स्थगित केलेलं आंदोलन आहे ते पूर्ववत केलं आणि 9-10 दिवसापासून आमचे 2 बंधू हे अन्नत्याग उपोषणाला शिवतीर्थ मैदानावर बसले आहेत। आमची मागणी आहे की जळगाव SDO प्रांताधिकारी साहेब हे जे 2 मंत्री महोदय यांच्या मतदारसंघातील त्यांच्याकडे कामकाज आमचं आहे ते सुद्धा मंत्री महोदयांचं ऐकत नाही, माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं ऐकत नाही। त्यांची बदलीची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आणि लवकरात लवकर पूर्ण जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाला त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र अनोख्या पद्धतीचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण झोपून आंदोलन केलं आहे। जुगलबोम मागे घेतो। आज आमच्या या जळगाव जिल्ह्यामधील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांचं आमरण अन्नत्याग सत्याग्रहाचं उपोषण शिवतीर्थ मैदान येथे सुरू आहे। आज आमचा उपोषणाचा 10वा दिवस। 10 दिवस झाले तरी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। हे शासन झोपण्याचं सोंगेचं नाटक करत आहे, म्हणून आज आम्ही या शासनाला जागे करण्यासाठी झोपा काढा आंदोलन करतायत की बाबांनो 10 दिवसापासून तुम्ही झोपा काढताय व तिथे आमचे उपोषणार्थी जीवाची बाजी लावतायत, आपली प्राणाची शर्त करतायत। कशासाठी? कारण की आमच्या समाज बांधवांना न्याय भेटायला पाहिजे त्याच्यासाठी। म्हणून हे अनोख्या पद्धतीनं आमच्या आदिवासी टोकरे कोळी समाजातील सर्व समाज बांधव व आमच्या आदिवासी टोकरे कोळी जमातील सर्व महिला आज झोपा काढो आंदोलन इथे करत आहे। काय मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असणार आपलं? आमच्या प्रामुख्याने 3 मागण्या आहेत की आम्हाला आदिवासी टोकरी कोळी जमातीचा जातीचा दाखला हा सुलभतेने मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे जातीचं वैधता प्रमाणपत्र आम्हाला मिळाला पाहिजे व तिसरी आमची मागणी आहे की या महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित याच्यावर शासनाने जे ताशेरे ओढलेले आहेत, याच्यावर जे आरोप दाखल झालेले आहेत त्याची चौकशी होऊन या आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे, अशी आमची समस्त आदिवासी टोकरी कोळी समाज बांधवांच्या वतीनं मागणी आहे। आणि जर का आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आतापर्यंत गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं, पण याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू व या जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरी कोळी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जो काही समजा अनुसूचित प्रकार घडेल याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं आमचं म्हणणं आहे।